ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरामध्ये ज्या दोन अल्पवयीन मुलींवरती अत्याचार झाला या घटनेमध्ये आता पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला आहे। आंदोलन, त्यानंतरचा राडा, लाठीचार्ज या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करायला इतका वेळ का लावला हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। परंतु आता ज्या वेळेला अल्पवयीन मुलीची गर्भवती आई जी तक्रारदार सुद्धा आहे ती पोलीस ठाण्यामध्ये गेली होती आणि 10 ते 12 तास या महिलेला तक्रार नोंदवून घेण्यासाठी वाट पाहावी लागली, पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही असा आरोप सातत्याने अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी आंदोलनानंतर एफआयआर दाखल केली त्यामुळे सुद्धा पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं। परंतु आता जी तक्रारदार महिला होती, जी मुलीची आई सुद्धा आहे, ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या मुलीची आई सुद्धा आहे, ती गर्भवती होती, ती आजारी होती, असं असताना देखील पोलिसांनी संवेदना दाखवल्या नाहीत असा आरोप हा मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। त्यामुळं त्या दिवशी ज्या दिवशी तक्रार दाखल करण्यात आली त्या दिवशी बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं होतं, पोलिसांनी खरंच तक्रार दाखल करण्यासाठी दिरंगाई दाखवली का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे। तर अल्पवयीन मुलीवर ज्या पद्धतीने अत्याचार झाला त्या अत्याचाराची तक्रार देण्यासाठी जी महिला पोलीस ठाण्यामध्ये गेलेली होती तिच्यासोबत काय घडलं, पोलिसांनी कशा पद्धतीने वागणूक दिली हे आपण पाहणार आहोतच। परंतु सुरुवातीला या गुन्ह्याचा उलगडा नेमका कसा झाला हे आपल्याला पाहावं लागेल। जी महिला तक्रारदार आहे ती आणि तिचा पती हे नोकरीच्या निमित्ताने बदलापूरच्या बाहेर राहतात आणि त्यांची जी मुलगी आहे ही महिलेच्या वडिलांच्या घरी म्हणजे आजोबांच्या घरी ही मुलगी शिकत होती। शाळेमध्ये ती आजारी असल्यामुळं त्या वडिलांनी मुलीला फोन केला की तुमची मुलगी आजारी आहे, तुम्ही लवकरात लवकर बदलापूरला या आणि पती सोबत या, पतीला घेऊन या, अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली। आणि त्यानंतर दाम्पत्य हे बदलापूरमध्ये आलं। मुलगी आजारी होती आणि ज्या वेळेला त्यांनी मुलीची विचारपूस केली त्यावेळेला धक्कादायक सत्य समोर आलं आणि त्या दाम्पत्याने आपल्या मुलीसह शाळेमध्ये धाव घेतली आणि त्यांच्या मुलीसह आणखीन एक मुलगी होती जिचं म्हणणं होतं की एक दादा नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे जो आमचे कपडे काढतो आणि आम्हाला कपडे परत देत नाही। त्यानंतर दाम्पत्याने त्या चिमुकल्या मुलीचं वैद्यकीय चाचणी केली, रुग्णालयामध्ये नेलं। इतकंच नाही तर दुसऱ्या एका रुग्णालयामध्ये जाऊन पुन्हा एकदा त्याची ट्रीटमेंट करण्यात आली आणि त्यामध्ये मेडिकल रिपोर्ट मधून त्या मुलीवरती अत्याचार झाल्याचं सिद्ध झालं। आता त्यानंतर आपण सगळा घटनाक्रम बघितला, परंतु तक्रारदार महिला जी होती ती आपल्या मुलीला, पतीला आणि अन्य आपल्या नातेवाईकांना घेऊन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली, बदलापूर पूर्व पोलीस ठाणे। त्यावेळेस जी तक्रारदार महिला होती जी बदलापूरहून मुलीला भेटण्यासाठी आली, मुलीवर अत्याचार झाल्याचं तिला कळलं आणि त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी ज्या पोलीस ठाण्यामध्ये ती गेली त्यावेळेस तिला 102 डिग्रीचा ताप होता, 2 महिन्यांची ती गर्भवती होती, अनेक वेळा सातत्याने तिला रुग्णालयात जावं लागत असल्यामुळं ती तणावग्रस्त होती आणि मुलीला वेळोवेळी उपचार घेण्यासाठी सुद्धा इतर नातेवाईक सुद्धा सोबत असणं नियमितपणे आवश्यक होतं असं सुद्धा तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार तक्रारी वेळी पोलिसांनी गर्भवती महिला आणि मुलीविषयी कोणत्याही संवेदना दाखवल्या नाहीत। तक्रार करण्यासाठी ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेला 10 ते 12 तास पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, पोलीस ठाण्यामध्येच आम्हाला बसवून ठेवण्यात आलं असा सुद्धा आरोप हा मुलीच्या नातेवाईकडून करण्यात आलेला आहे। ही घटना 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यानची आहे, परंतु 18 ऑगस्टला या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती। त्यामुळे 18 ऑगस्टला तक्रार दाखल करूनही गुन्हा नोंदवण्यास 12 तासांचा उशीर का झाला असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय आणि याच कालावधीचा धागा हा नातेवाईकांनी पकडलेला आहे। जी अत्याचारग्रस्त मुलगी आहे तिच्या 12 तास आम्हाला थांबवण्यात आलं, आम्ही ताटकळलो होतो। तक्रारदार महिला गर्भवती होती, तिची तब्येत ठीक नव्हती, तिला ताप आलेला होता, ती तणावग्रस्त आहे, तरी सुद्धा पोलिसांनी तिच्यावरती दया दाखवली नाही, तिची तक्रार घेतली नाही, तिला पोलीस स्टेशनमध्येच थांबवून घेण्यात आलं। परंतु इंडियन एक्सप्रेसमध्ये ज्या पद्धतीने नातेवाईकांनी हा आरोप केला पोलिसांवरती, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर पोलिसांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। आम्ही तक्रार नोंदवण्यात कुठलीही दिरंगाई केलेली नाहीये, लेखी तक्रारीनंतर मुलीच्या आईचा जबाब नोंदवला जात होता अशा पद्धतीचं जे आहे ते पोलिसांचं म्हणणं आलेलं आहे, पोलिसांचं स्पष्टीकरण आलेलं आहे। आणि महिलेच्या तक्रारीनंतर 16 ऑगस्टची जी तक्रार होती त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता या सगळ्या घटनेमध्ये पोलिसांनी तर कारवाई केलीच केली, तर दुसरीकडे महाराष्ट्र शासनाने सुद्धा संबंधित शाळेवरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। तेथील जे मुख्याध्यापक आहे, मुख्याध्यापकीसह आणखी 3 शिक्षकांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। अधिकाऱ्यांच्या काही बदल्या करण्यात आलेल्या आहेत।
शाळेला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करण्यात येईल। शाळेच्या ट्रस्टवरती जे लोक आहेत त्यांची सुद्धा चौकशी करू, त्या शाळेची सुद्धा चौकशी करू, असं म्हणणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे। आणि ज्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीवरती पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणखी त्यामध्ये कलम सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे बदलापूरमध्ये जे आंदोलन झालं, ज्या प्रकारे तो राडा झाला, त्यामुळे प्रशासनावरती कुठेतरी दबाव निर्माण झाला आणि त्यातून आरोपींवरती आणि ज्या पद्धतीने शाळेवरती सुद्धा कारवाई होते त्यामुळे कुठेतरी आता यावरून राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।